जसप्रीत बुमराहने T20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एक मोठा मापदंड सर केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी बुमराहची कामगिरी ऐतिहासिक ठरली. वेगवान गोलंदाज बुमराहने 4 षटकात अवघ्या 15 धावात 3 बळी घेतले. तो T20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. त्याने रविचंद्रन अश्विनचा 32 विकेट्सचा विक्रम मागे टाकत 33 विकेट्स घेतल्यात. T20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराहनंतर अर्शदीप सिंग आणि रविचंद्रन अश्विनचा नंबर लागतो. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांचा नंबर लागतो. हार्दिकने T20 वर्ल्ड कपमध्ये 29 तर रवींद्रने 22 विकेट्स घेतल्यात. बुमराह आणि अर्शदीपमुळे रविवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अवघ्या 20 धावात 3 फलंदाज बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडला. पण डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी उत्तम भागीदारी करत डाव सावरला. सुपर 8 मधील या पराभवामुळे आता भारताला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकणं आवश्यक आहे.